जय हिंद भावांनो. SSC GDला भावांनो आता जवळपास 30 ते 35 दिवस भावांनो शिल्लक राहिलेले आहेत. तर भावांनो मी प्लॅनिंग बनवला आहे, तुम्ही बघा भावांनो, ही स्ट्रॅटेजी वापरा तुम्ही. ह्या स्ट्रॅटेजीनुसार भावांनो कमीत कमी आपलं टार्गेट आहे 120, तुम्ही भावांनो सहज पार करू शकशील. वेळ न घालवता भावांनो चालू करूया. तर सगळ्यात अगोदर भावांनो आपल्याला डेली 6 ते 8 तास भावांनो अभ्यास करायचा, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भावांनो सगळ्यात अगोदर पहिलं 10 दिवस आपण सिलेबस ॲनालिसिस करा अगोदर, म्हणजे मॅक्सिमम कुठपर्यंत झाले बघा. त्याच्यानंतर भावांनो IMP टॉपिक लिस्ट काढा, एका बाजूला एका आहे त्यावर काढा, वाटल्यास मी देतो तुम्हाला, मेसेज करा. त्याच्यानंतर भावांनो बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. बेस आपला जर कन्सेप्ट क्लिअर असेल, बेसिक कंप्लीट जर असेल तर भावांनो काय अवघड नाही भावांनो. त्याच्यानंतर भावांनो IMP टॉपिक डीप स्टडी करायला लागते, हे काढायचं आहे आणि याच्यावर भावांनो स्टडी करायची. हा वेळ आहेच आपल्याकडे, 6 ते 8 तास भावांनो सांगितले तुम्हाला. त्या भावांनो सगळ्यात मोठा रोल करणारा तो म्हणजे हा मॉक टेस्ट. आणि मॉक टेस्ट भावांनो टॉपिक वाईज द्या, नंतर सब्जेक्ट वाईज द्या. ह्या भावांनो मिळणार भावांनो फेसबुकवर मिळणार, जर कोणाला पाहिजे असतील तर भावांनो मेसेज करा, मी तुम्हाला देऊन टाकतो. त्याच्यानंतर भावांनो नाईट रिव्हिजन भावांनो डेली करायला लागते. हिंदी किंवा GK तुम्ही करू शकताय नाईटला. मॅक्सिमम भावांनो नाईटचे रात्रीचा अभ्यास करायला लागतो, कारण निवांत असते, कोण नसते काय नसते. त्यामुळे भावांनो जेवढं डोकं शांत ठेवणार तेवढा भावांनो आपला अभ्यास होणार. आपण चुका करणार, मिस्टेक नोटबुक बनवा. ते ज्या पण आपण चुका करणार त्या एका वहीत लिहून घ्या भावांनो. त्याच्यानंतर भावांनो त्या IMPs असतात त्या चुका, त्या पुन्हा होऊ नये म्हणून भावांनो प्रत्येक मॉक नंतर भावांनो ती वाचायला लागते. त्याच्यानंतर भावांनो दुसरी मॉक देताना त्या चुका करू नये. त्याच्यानंतर भावांनो हे बघा, पहिला टेस्ट, ॲनालिस आणि मग सुधारणा, असंच भावांनो चालतं आहे. ही सायकल भावांनो अशीच चालते. आणि ह्याचा फरक पडतोय, जेव्हा आपण पहिला स्टार्टिंगला पेपर देणार तेव्हा 80 पडणार, नंतर 90 पडतील, नंतर 100च्या आसपास जाईल, तर 110 पडतील. असं भावांनो ते वाढत वाढत जाते हळूहळू. तुम्ही म्हणशीला पहिल्या दिवशी मला 110 पडून दे, होणार नाही भावांनो. ही मॉक टेस्ट आहे भावांनो, हळूहळू वाढत जाणार. आपला टार्गेट स्कोर आहे भावांनो 120, तुम्हाला माहितीच आहे. 120 सांगितला आहेच आणि पाहिजेतच आपल्याला तो 120. त्याच्यानंतर भावांनो नवीन काय शिकायचं नाही, नवीन काहीच शिकायचं नाही भावांनो. आपल्याला झाले तेवढंच. कुठला नवीन आपण शिक्षक बदलायचा आणि आपण ज्या शिक्षकाकडून शिकालो भावांनो त्याच्याचकडनं शिकायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं भावांनो आपलं आरोग्य. परीक्षेच्या वेळी टेन्शन ट्रेस भावांनो घेऊ नका, कारण विषय कसा असतो, आपण मार्क एक वेळ 10 कमी पडून देत चालते, पण परीक्षा न देता घरात बसू नकोसा, कारण शेवटच्या महिन्यात आपल्याला ट्रेस ते जादा येतोय, आपलं आरोग्य ते झोपतीन होत नाही बरोबर. त्यामुळे भावांनो आपल्या आरोग्य आणि तब्येतकडे भावांनो सांभाळ करा. त्याच्यानंतर भावांनो आपल्याला 120 मार्क कसं काढायचं भावांनो, रेशो सांगतो. रिझनिंग 18 क्वेश्चन, हिंदी 18, मॅथ्स 15+, आणि GK GS 10. टोटल भावांनो बघा 61 होणार. 120 भावांनो 122 होत्या. असा रेशो तयार केला आहे मी. तुम्हाला कसा वाटला रेशो हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. भावांनो काय नसते, फक्त शेवटच्या महिन्यात म्हणायला गेलं तर मॉक टेस्ट सगळा रोल हे करते. मॉक टेस्टवर सगळा खेळ आहे भावांनो. मॉक टेस्ट द्यायची आपण दररोज द्यायची, आणि त्याची भावांनो नोटबुक बनवायची, एवढंच आहे भावांनो, दुसरं काय नाही. आणि GK GS साठी भावांनो फक्त मॅरेथॉन करायची, फक्त मॅरेथॉन कुठल्या बी करा, पण मॅरेथॉन करा GK GS साठी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावांनो विसरू नका. जय हिंद.